विदर्भाची काशी अशी त्याची ओळख, ज्याला विदर्भातल्या अष्टविनायकांपैकी एक स्थान मानतात. निसर्ग सौंदर्यानं नटलेलं एक ऐतिहासिक शहर. तलावांचं शहर, इतिहासाच्या पाऊलखुणा उमटलेलं शहर. आज आपण आलोय अशाच एका गावात. गाव तिथे 24 तास या विशेष उपक्रमाअंतर्गत आज आपण आलेलो आहोत भंडारा जिल्ह्यात. भंडारा जिल्ह्यातील आपण नेमक्या कुठल्या शहरात जाणार आहोत ते आपण जाणून घेऊया. आज आपण जाणार आहोत पवनी शहरात. पवनी वैनगंगेच्या काठावर वसलेलं ऐतिहासिक शहर. 16व्या शतकात या ठिकाणी पवन राजाचं राज्य होतं. त्यावेळी शहराचं नाव होतं पद्मावती. कालांतरानं पवन राजाच्या नावावरूनच या शहराचं नाव पवनी पडल्याचं सांगितलं जातं. आजही पवन राजाच्या साम्राज्याची अनेक प्रतीकं शहरात जागोजागी दिसतात. शहरात जागोजागी दिसतात. शहरात प्रवेश करतानाच दक्षिणमुखी असलेलं जवाहर गेट आपलं दिमाखात स्वागत करतं. या जवाहर गेटच्या शेजारीच पवन राजानं राजधानीच्या सुरक्षेसाठी बांधलेल्या भव्य किल्ल्याच्या तटबंदी देखील नजरेला पडतात. दरवाजाच्या दोन्ही बाजूला दगडी बांधणीचे मोठे बुरुज आहेत. पवनी हे पवन राजाच्या काळातील अतिशय पुरातन असे गाव असून त्याला ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक असा वारसा लाभलेला आहे. हे गाव अतिशय संरक्षित आहे. संरक्षित म्हणजे असं की या गावाच्या तिन्ही बाजूला पवन राजाच्या काळामध्ये असा परकोट बांधलेला आहे तिन्ही बाजूला, आणि एका बाजूला नदी आहे. त्याच्यामुळे हे गाव अगदी संरक्षित आहे. इतिहासाची साक्ष देणारे गरुड खांब आजही पवनी आपल्याला जागोजागी दिसतात. या खांबांवर विष्णू पुराण कोरलंय. वैनगंगेच्या तीरावर वसलेल्या पवनीत 300हून अधिक मंदिर आहेत. चंडिका माता, कालिका माता, दुर्गा माता, भंगाराम माता अशी देवीची अनेक मंदिरं. विदर्भातल्या अष्टविनायकांपैकी एक समजलं जाणारं गणपतीचं मंदिरही पवनीत आहे. सर्वतोभद्र पंचमुखी गणपती मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातली मूर्ती. शमीच्या झाडाच्या खोडापासून ही मूर्ती निर्माण करण्यात आली आहे. धरणीधर गणपती मंदिर शहरात प्रवेश करताच हे मंदिर नजरेचा ठाव घेतं. 300 वर्षांपूर्वीचं हे मंदिर गावचं आराध्य दैवत. धरणीधर गणेशाची मूर्ती स्वयंभू असल्याचं सांगितलं जातं. पूर्ववाहिनी वैनगंगा नदी इथे असल्यामुळे त्याला याच्या धार्मिकतेला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तसंच आपण इथून जवाहर गेटमधून इथे आतमध्ये आल्यानंतर पहिले आपल्या धरणीधराचं दर्शन घडतं. ते एक महापुरातन त्यांच्याच काळातील असं एक मंदिर आहे. नंतर आपण जेव्हा गावामध्ये येतो त्यावेळेला एक पंचमुखी गणपती आहे. त्या पंचमुखी गणपतीला 5 मुख आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. आणि एक मुख जे आहे ते नैऋत्येकडे आहे, म्हणून त्याला पंचमुखी असं म्हणतात. त्याला सर्वतोभद्र असं नाव आहे.
रांझीचा गणपती मंदिरांच्या शहरातलं आणखी एक प्रसिद्ध मंदिर. घोडेघाट नावानं प्रसिद्ध घाटावर रांझीचा गणपती विराजमान आहे. रांझी म्हणजे करक किंवा बांबू. वनामध्ये हा बाप्पा विराजमान असल्यानंच त्याला रांझीचा गणेश म्हणून ओळखलं जात असल्याची आख्यायिका आहे. सुमारे 6 फूट उंच असलेली श्री गणेशाची मूर्ती ही 16व्या शतकातली भोसलेकालीन असल्याचं जुने जाणते लोक सांगतात. विदर्भातल्या अनेक उंच गणेश मूर्तींपैकी ही एक. वैनगंगेच्या तीरावरती 9 घाट आहेत. त्यापैकी महत्वाच्या वैजेश्वर मंदिरामुळे इथल्या घाटाला वैजेश्वर घाट नाव पडलंय. इथं महादेवाची स्वयंभू पिंड दिसून येते. याच मंदिरात 12 ज्योतिर्लिंगांचं एकत्र दर्शन घ्यायलाही भाविकांना मिळतं. याच घाटावर प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्णाची पुरातन मंदिरं आहेत. या मूर्ती 1000 वर्षांपूर्वीच्या असल्याचं इथले पुजारी सांगतात. पवनीमधला धोबी तलाव मारुती देखील मोठा प्रसिद्ध आहे. चैत्री नवरात्रात या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते. पवनी ही पवित्र आहे. पवित्र भूमी असल्यामुळे पर्यटकांनी सगळ्यांनी इथे येऊन दर्शन घ्यावे. नैसर्गिक सौंदर्य पवनीमध्ये खूप सारं असल्यामुळे जितके दिवस तुम्ही इथे राहू शकता तितके तुम्हाला शांततेत तुम्ही राहू शकता. आणि पवनी हे सुखकारक आहे, शांतीदायक आहे. आणि पवनीमध्ये तुम्ही एकदा तरी येऊन पर्यटकांनी त्यांना इच्छा आहे की आपण शांततेने जगावं काही दिवस, त्यांनी नक्की पवनीमध्ये एकदा तरी आहे. या गावामधल्या देवस्थानांशी काही चमत्कारांच्या आख्यायिकाही जोडल्या गेल्या आहेत. त्यातील काही प्रत्यक्ष दिसतात तर काही दंतकथा आहेत. या चमत्काराची गोष्ट पाहूयात एका ब्रेकनंतर. घाटाच्या पश्चिमेला राम आणि श्रीकृष्णाचं मंदिर आहे. या मंदिरात 1000 वर्ष जुन्या मूर्ती असल्याचं सांगितलं जातं. मंदिरात असलेला कृष्णवड हा संपूर्ण भारतात केवळ 3च ठिकाणी असल्याची महती सांगितली जाते. राम मंदिरामध्ये असलेलं कृष्णवड नावाचा एक वृक्ष, की ज्या कृष्णवडाची निर्मिती ही भगवान श्रीकृष्णांनी स्वतःहून केलेली असावी असे जाणकार सांगतात. असंच एक कृष्णवडाचं झाड सुमारे 8 वर्ष वयाचं हे आपल्याला राम मंदिरामध्ये पाहायला मिळते. मार्कंडेय ऋषींनी मार्कंडा या गावी जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी या पानामध्ये विराजमान असताना त्या मार्कंडा येथे आलेला जो प्रलय होता, या पाण्याचा स्पर्श भगवान श्रीकृष्णाच्या पायाला झाला आणि ते पाणी, ते प्रलय हे उतरलं, पाणी कमी झालं. त्यानंतर ते कृष्णवड, कृष्ण आणि पाणी हे एकाच वेळेस नाहीसं झालं, अशी आख्यायिका त्या कृष्णवडाच्या मागे सांगितल्या जाते. एकाच झाडाला एक घडी असलेली आणि 2 घड्या असलेली पानंही इथं पाहायला मिळतात. पर्यटकांचं आणखी एक आकर्षण म्हणजे वैजेश्वर घाटावरचं शंकराचं मंदिर. इथं नदीपात्रात बेलाचं पान टाकल्यावर ते नदीत बुडतं. वैज्ञानिकदृष्ट्या विचार करता पान तरंगायला हवं, मात्र इथं तसं होत नाही. वैजेश्वर मंदिर हे अतिशय पुरातन असून त्याचे घाट जे बांधले आहेत
त्या घाटावरून पायऱ्यावरून आपण जर खाली उतरलो तर त्या ठिकाणी एक विशिष्ट स्पॉट ठिकाण असं आहे की ज्या ठिकाणी बेलाचं पान आपण टाकलं की ते बेलाचं पान आपोआप खाली पाण्यामध्ये असं सरळ बुडत असते. त्याच्यामुळे लोकांची अशी एक श्रद्धा आहे. इथलं सगळ्यात मोठं आकर्षण आहे ते शहराच्या मधोमध असलेला सूर्यचंद्र गधादेव मंदिर. संपूर्ण राज्यात गाढवाचं हे एकमेव मंदिर असावं. या मंदिरात सूर्य, चंद्र आणि गाढवाची प्रतिमा एकाच दगडावर खोदली आहे. पवनीमध्ये जसे विविध मंदिरे आहेत, देवांचे आहेत, देवतांचे आहेत, काही संत महापुरुषांची आहेत, प्राण्यांची देखील, पक्ष्यांची देखील मंदिरं पवनीमध्ये आहेत. याच आश्चर्यापैकी एक असलेलं गधादेवाचं मंदिर, ज्या ठिकाणी सूर्य, चंद्र आणि गधा हे देव म्हणून पूजनीय असून त्याचंही मंदिर पवनीमध्ये आहे, हे एक आश्चर्यच असावे. पवनी शहर ऐतिहासिक असलं तरी त्याला प्रचंड समस्या भेडसावत आहेत. त्यावर नजर टाकणार आहोत मात्र एका ब्रेकनंतर. पवनी शहराची आपण ऐतिहासिक ओळख करून घेतली. आता त्याचबरोबर जाणून घेऊया येथील समस्या. ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्वाचं शहर असूनही पवनी शहराला समस्यांनी ग्रासलंय. शहराचा फेरफटका मारला तर याची प्रचिती लगेचच येते. पवनीच्या नागरिकांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो सिंचनाचा. पूर्वी विदर्भातला महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला गोसी खुर्द गेल्या 28 वर्षांपासून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे. पर्यायानं इथला शेतकरी आजही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पवनी शहर वैनगंगा नदीच्या तीरावर वसलंय, पण तरीही नागरिक तहानलेलेच आहेत. या पूर्व विदर्भाच्या सिंचनासाठी सरकारने गोसेखुर्द धरण तर बांधलेलं आहे, पण या क्षेत्राला खास करून पवनी आणि त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्राला सिंचनासाठी पाहिजे त्या प्रमाणात त्याचा उपयोग होत नाही. काही प्रमाणात होत आहे, परंतु काही भाग जो उंच आहे त्याच्यामध्ये अजूनही पाणी पोहोचत नाही. तिथे लिफ्टची कुठलीही व्यवस्था नाही आहे. भंडारावासियांची जीवनदायिनी म्हणजे वैनगंगा नदी. पण नागपूरच्या दूषित नाग नदीचं पाणी वैनगंगेत मिसळत असल्यानं नदीचं पाणी प्रदूषित होत आहे. पर्यायानं इथल्या नागरिकांचं आरोग्यच धोक्यात आलंय. साथीचे रोगही बळावलेत. धरणामध्ये नाग नदी ही नागपूरहून येऊन मध्यात आंबोऱ्याला मिळते. त्याच्यामुळे इतकं दूषित पाणी झालेलं आहे की कुठलाही चांगला माणूस तिथे आंघोळ करायला जाणार नाही. मूळतः आज नदीचं जर पाणी जर आपण चुरू भरायला जर घेतलं तर कुणीही चांगला माणूस घ्यायला तयार नाहीये. पवनीमध्ये 1975 पासून एकच ट्रीटमेंट प्लांट आहे. 1900 समजा की जो 91-92 मध्ये जर बनला असेल तर त्यावेळेसची पॉप्युलेशन ही जवळपास 12,000 होती. आज 22,000 आहे. त्या दूरदृष्टिकोनातून इथलं ट्रीटमेंट प्लांटही नाही आहे. पवनी शहर ऐतिहासिक असलं तरी त्याचं जतन करण्यात पुरातत्व विभाग कमी पडतोय. दरवर्षी हजारो पर्यटक पवनीला भेट देतात, पण पर्यटन विभागाकडून कुठलीही सोय पर्यटकांकरता करण्यात आलेली नाही. पर्यटन विकास महामंडळानं पर्यटन वृद्धीसाठी लाखो रुपये खर्च केले आणि संकुल बांधलं. पण प्रेक्षक हो, तुम्ही पाहू शकता त्याची अवस्था कशी झाली आहे. 10 वर्षांपूर्वी बांधलेली ही भव्य इमारत अशी भग्नावस्थेत दिसून येते. पर्यटन निवासाची इथं कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे इथं पर्यटक येत नाही आहेत आणि जसं आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जरी
शहर असलं पर्यटनाच्या बाबत, तरी पण विदेशातले आणि देशी पर्यटक सुद्धा इथं येत नाहीत. आणि इथं पवनीला जसं मार्गदर्शक गाईडलाईन्स पाहिजे होत्या की पवनी पर्यटन आहे असं जे पुस्तकं तयार झाले आहेत त्याच्यात सुद्धा नाही. इंटरनेटवर सुद्धा पवनीला पर्यटन म्हणून दाखवण्यात येत नाही. आणि इथची जी मंदिरं आहेत या मंदिरांना जसं म्हणजे इतिहासामध्ये जशी नोंद पहिल्यांदा होती तसं इथं कोणी गाईड सुद्धा करत नाही. पवनी पर्यटन नगरी आहे पण नावालाच. खरं तर पर्यटनातून व्यवसाय वृद्धी, रोजगार वाढणं अपेक्षित आहे, पण पवनी शहरात त्याचा मागमूसही नाही. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे इथला तरुण बेरोजगार आहे. शेतीतून उत्पन्नही मिळत नसल्यानं स्थलांतराशिवाय इथल्या तरुणाकडे पर्यायच नाही. व्यवसाय म्हणून मासेमारी करावी तर त्यातही अडचणी पाचवीला पुजलेल्या. मच्छीमारांसाठी मोठी बाजारपेठ नसल्यानं हाही व्यवसाय बुडीत खात्याचा. शहरातून वाहणाऱ्या वैनगंगेच्या तीरावरती 9 घाट आहेत. त्यातल्या महत्वाच्या घाटांपैकी एक म्हणजे वैजेश्वर, महादेवाची स्वयंभू पिंड असलेलं हे मंदिर. या ठिकाणी 12ही ज्योतिर्लिंगांचं एकत्र दर्शन भाविकांना घेता येतं, पण ऐतिहासिक वैजेश्वर घाटाची दुरवस्था झाली आहे. पर्यटन विकास महामंडळाकडून कुठलीही देखरेख होत नसल्याचं दिसून येतंय. त्यामुळे अनेक घाट लोप पावत चालले आहेत. गावात सांडपाण्याची योग्य व्यवस्था नाही. या घाटातून दूषित पाणी वैनगंगेत सोडलं जात आहे. त्यामुळे या घाटांचं नूतनीकरण करावं अशी मागणी स्थानिकांकडून होती. पवनी शहर एक ऐतिहासिक शहर आहे, विदर्भाची काशी आहे. आम्ही लहानपणापासून पाहतो तर या ठिकाणी वैनगंगा नदीला एक मोठे असे घाट तयार झालेले आहेत. दिवाण घाट असो, ताराबाईचा घाट असो, वैजेश्वर घाट असो, असे मोठे मोठे नावाजलेले घाट आहेत. पण आज त्यांची इतकी दुरावस्था झालेली आहे. त्यासाठी शासनाने पर्यटनाच्या मार्फत त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून त्या घाटांचा विकास करावा, जेणेकरून पर्यटक आकर्षित होतील आणि परत आमचे जुना वैभव पवनीला लाभेल. विदर्भाची काशी म्हणून पवनी शहराची ओळख, पण प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे ऐतिहासिक शहराचीच काशी झाली आहे. वेळीच पावलं उचलली नाहीत तर ऐतिहासिक पवनी शहर इतिहास जमा होण्याची भीती आहे. माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.